हरि ओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मानवाचा आदर्श. याच ओवीत आपण पाहिले की पृथ्वी याचा अर्थ जड आणि त्यापासून निर्माण होणारी सुख दुःख. आता लाओत्से पुढे सांगत आहे की मानव स्वतःला पृथ्वीप्रमाणे मोल्ड करतो. तो पृथ्वीला आदर्श करतो. मानव पृथ्वीप्रमाणे स्वतःला घडवतो. याचा अर्थ तो स्वतःत बदल करतो. हे बदल तो का करतो, कशासाठी करतो, हे पाहणे गरजेचे आहे. पृथ्वीवर असंख्य वस्तू जगत उपलब्ध आहे. ते जड आहे. त्यात विविधता आणि वैचित्र्य आहे. यातील अनेक वस्तू सतत बदलत असतात. जुन्या वस्तू कालौघात लोप पावतात आणि नवनवीन वस्तू निर्माण होत असतात. ही एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यापासून मानवाला असंख्य उपभोग घेता येतात. हे उपभोग मानवाला जीवित राहण्यासाठी अत्यावश्यक असतात. अर्थात त्यातील काही वस्तूच प्रत्येकाला आवश्यक असतात की जेणेकरून त्याचे गतसंचित संपुष्टात येईल. परंतु असे जरी असले तरीही येथे विविध आणि त्याही विपुल अशा वस्तू उपलब्ध आहेत. कारण येथील प्रत्येक सजीवाचे, प्रत्येक मानवाचे गतसंचित निरनिराळे आहे आणि ते संपुष्टात येण्यासाठी निरनिराळ्या वस्तू उपयुक्त होत असतात. यामुळे एक जण घेत असलेले उपभोग इतरांना घेणे गरजेचे नसते. तरीही मानव दुसरा काय उपभोग घेत आहे हे पाहतो आणि त्याला ते उपभोग घेणे आवश्यक नसले तरीही केवळ मनाची लालसा, देहादी इंद्रियांची वासना म्हणून ते उपभोग घ्यायची त्याला कामना होते. दुसरा काय उपभोग घेत आहे याचे त्याला आकर्षण निर्माण होते. आपल्याला त्याची गरज आहे का हा साधा विचार त्याच्या वासनामय मनाला शिवत नाही. त्यापुढे त्याची मती कुंठित होते. त्याला जे दिसेल ते हवे असे वाटू लागते. नेमका येथेच सर्व घोटाळा होतो. मानवाला अनावश्यक असलेले, त्याच्या गतसंचिताशी संबंध नसलेले, त्याच्या धारण केलेल्या प्रकृतीला न झेपणारे असे उपभोग घेण्यासाठी तो उद्युक्त होतो. अशा उपभोगांची गरज नसल्यामुळे त्याच्या जीवनात त्या उपभोगांसाठी नैसर्गिकपणे नियतीकडून मार्ग उपलब्ध केलेला नसतो. यामुळे असे उपभोग त्याला सहजच उपलब्ध होत नाहीत. यात विघ्ने येतात. यामुळे तर मानव वासनेने आणि कामनेने झपाटला जातो. त्याच्यात हवस निर्माण होते. तो प्रारब्धाने उपलब्ध नसलेले मिळवायचा अट्टहास करतो. त्यासाठी तो स्वतःत बदल करतो. त्याच्या सहज प्राप्त धर्मापासून तो ढळतो. क्वचित हातून प्रमाद होतात. त्याला देहादी इंद्रिये केवळ हवस निर्माण झाल्यामुळे जबरदस्तीने साथ देतात. याचे दोन परिणाम होतात. एक, देहाला न मानवणारे उपभोग घेतल्यामुळे येथील जडवस्तू जगतापासून त्याला सुखदुःख मिळायला सुरुवात होते. सुखदुःख सतत एकमेकात परिवर्तित होत राहते. याचा मानवाला त्रास सहन करावा लागतो. 2, यामुळे गतसंचित संपुष्टात येणे थांबते आणि नवीन भोग निर्माण होतात. जन्ममरणाचे फेरे अव्याहत सुरू राहतात. पृथ्वीचा आदर्श. मानव जडवस्तू जगताच्या भोगापवर्गतेत पुरता अडकतो. त्याच्या जीवनात सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ सुरू होतो आणि तो जन्मामागून जन्म सुरूच राहतो. गतसंचित संपुष्टात तर येत नाहीच, उलट त्यात नवीन भोगांची सतत भर होत राहते. गतसंचित संपवण्यासाठी योग्य अशा धारण केलेल्या देहाला न मानवणारे, गतसंचित संपवण्यासाठी अनावश्यक असलेले, नियतीने प्रदान न केलेले उपभोग अनैसर्गिकपणे घ्यावे लागल्यामुळे मानवाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळत नाही. तो सतत ताणतणावात असतो, बेचैनीत असतो. अनावश्यक असलेले मिळवण्यात आयुष्याचा कालावधी विनाकारण व्यय होतो. त्यामुळे जीवनात कधीही समाधानाचा, आनंदाचा मळा फुलत नाही. सारा वेळ मिळवण्यात जातो आणि मिळवलेले उपभोगायचे राहून जाते. याचे आणखीनच वाईट वाटते. जीवनाची गाडी उतारायला लागली की याचा त्रास होतो. यातून वेळ मिळाला तर सहजाचरणाने अशा उपभोगांना शरीर साथ देत नाही. यात एक प्रकारची स्वतःवर स्वतः केलेली बळजबरी असते. ती सहज दृश्य नसते.
उपभोग घेण्याच्या नादात, तारुण्याच्या मस्तीत, उमेदीच्या जोशात ती तत्काळ जाणवतही नाही. त्याच्या परिणामाने ती ओळखली जाते. परंतु केव्हा तरी एका जन्मी ती वेळ येते आणि संत, साधू, योगी याचा परिसस्पर्श होतो. कधी काही अन्य कारण घडते आणि मानवाला उपरती होते. मानव जडवस्तू जगताच्या सुखदुःखाच्या न संपणाऱ्या फेऱ्यामधून सुटका करून घेऊ इच्छितो. आता पृथ्वी स्वर्गाला आदर्श करू पाहते. स्वर्ग याचा अर्थ जडाच्या विरुद्ध सूक्ष्म, म्हणजे आनंद, कैवल्यानंद. आता मानव या भौतिक जडवस्तू जगतापासून, त्यापासून उद्भवणाऱ्या सुखदुःखापासून स्वतःला सोडवू इच्छितो. तो या भौतिकाच्या सुख आणि दुःखाच्या अतीत पलीकडे जाऊ इच्छितो. या भौतिकापासून स्वतःची सुटका करून घेऊ इच्छितो. यास्तव लाओत्से सांगत आहे की पृथ्वी तिला स्वर्गाप्रमाणे आदर्श करते. आता मानवाचा सारा आयास प्रयास जडामधून सूक्ष्मात जाण्यासाठी सुरू होतो. आता त्याचा सारा खटाटोप सुखदुःखापासून दूर होऊन आनंद, कैवल्यानंद मिळवण्यासाठी सुरू होतो. आता तो या वस्तू जगताच्या उपभोगामधून दूर होऊन ते कैवल्य प्राप्त करू इच्छितो. आता त्याचा सारा प्रयत्न भौतिकातून अध्यात्म साध्य करण्यासाठी सुरू होतो. त्याला या भौतिक वस्तू विष वाटू लागतात, कारण त्याला ते अमृत खुणावू लागते. ते त्याचे गतसंचित संपुष्टात आणण्यासाठी उपयुक्त असते. आता तो जीवनावर सुखदुःखाचे पांघरूण ओढून घेऊ इच्छित नाही. त्याचे जीवन स्वच्छ आरशासारखे होते. ते उपजत आहे तेच बाहेर दृश्य होते. बाह्य सजावट सौंदर्य देत नाही, ती केवळ कुरूपता झाकत असते. आता त्याचा सहजाचरणाने स्वच्छदानंदात विहार सुरू होतो. हरि ओम.